आपल्याला नेहमीच खाण्यापिण्यासाठी वेगळ्या चवीची भाजी किंवा वेगवेगळ्या रेसिपीज हव्या असतात. तर म्हणूनच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीची आलू मटरची भाजी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे मी 4 बटाटे घेतलेत आणि 4 बटाट्यांची अशा प्रकारे मी सालं काढून घेते. सालं काढल्यानंतर त्याच्या अशा प्रकारे आवडीनुसार मोठे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. मी या साईजचे तुकडे केलेले आहेत आणि ते मी पाण्यामध्ये 2 वेळा धुवून पुन्हा पाण्यामध्येच ठेवलेत कारण हे काळे पडतात. आता मी इथे 1 कप मटार घेतलेत. त्यापैकी आपण पाऊण कप मटार वाटून घ्यायचे आहेत आणि पाव कप मटार मी वेगळे ठेवलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता ही वाटाण्याची अगदी व्यवस्थित अशी भरड झाली आहे. आता एका कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घेतले आणि तेल गरम झालं की त्यामध्ये ही मटारची पेस्ट आपण त्यामध्ये घालूया आणि याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया जेणेकरून ही मटार कच्चे राहणार नाहीत. साधारण 3 ते 4 मिनिटात हे अगदी व्यवस्थितपणे फ्राय होतात आणि यामुळे आपल्या ग्रेव्हीला एक वेगळी छान अशी चव येते. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. आता हे मटार व्यवस्थितपणे भाजले गेलेत, हे मी बाजूला काढून घेते. त्याच कढईत मी पुन्हा 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी हे बटाट्याचे कट केलेले तुकडे घालते. अगदी व्यवस्थित पाणी निथळून हे बटाटे यामध्ये घालायचे आहेत, अन्यथा तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. तुम्ही हवं तर बटाटे थोडेसे कापडाने पुसून घेऊ शकता आणि हे सुद्धा आपण साधारण 5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा बटाटा 90% यामध्ये शिजला जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी व्यवस्थितपणे फ्राय होतोय. जरी बटाटा कमी शिजला तरी काळजीचं कारण नाही, कारण आपण नंतर पाणी घालून पुन्हा तो शिजवणार आहोत. आता तो बटाटा मी काढून घेतलाय. त्याच कढईत पुन्हा थोडंसं तेल घातलंय. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडे जिरे घातलेत, 2-3 दालचिनीचे तुकडे आणि 1 तमालपत्र घातलेलं आहे. पाव चमचा हिंग घातलाय आणि हे आपण फ्राय करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित फ्राय झालं की आता त्यामध्ये मी 1 बारीक चिरलेला कांदा घालते आणि हे सुद्धा आपण फ्राय करून घेऊयात. ही भाजी खरोखर चवीला खूपच छान लागते. जर तुम्ही 1 चपाती खात असाल तर याच भाजीसोबत तुम्ही 2 चपाती नक्की खाल. तर आता हा कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण अजून एक वाटण करून घेऊया. त्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 काळी मिरी घेतली आहे. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेतलाय. त्याचसोबत यामध्ये मी मूठभर कोथिंबीर घालतेय. टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाण्याची गरज नाही. आणि आता ही पेस्ट मी यामध्ये घालते आणि ही सुद्धा आपण थोडीशी फ्राय करून घेऊया, कारण यातील सगळे जिन्नस आपण कच्चेच वापरलेले आहेत. आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं आहे, कारण टोमॅटो शिजायला थोडासा वेळ नक्कीच लागतो. आता एका प्लेटमध्ये मी लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, थोडीशी जिरेपूड, हळद घेतलेली आहे. आणि धनेपूड, जिरेपूड मी साधारण 1 छोटा चमचा घेतली आहे, हळद अर्धा चमचा घेतली आहे, गरम मसाला 1 चमचा, तर लाल तिखट मी 1.5 चमचे घेतलेला आहे.
लाल तिखट वापरताना तुम्ही लक्षात ठेवा, आपण या वाटणामध्ये 2 मिरच्यांचा वापर सुद्धा केलेला आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे मसाले जळू नयेत म्हणून मी यामध्ये थोडंसंच पाणी घालते आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता दाटसर अशी छान याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालतेय आणि आपण याला झाकण लावून पुन्हा 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले घातलेत त्याला मस्त असा तेल सुटेल आणि हे मसाले व्यवस्थित शिजले जातील. तुम्ही इथे बघू शकता खूपच मस्त असं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपले मसाले व्यवस्थित शिजलेत. आता मी जे पाव कप मटार बाजूला ठेवले होते ते यामध्ये घालते आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपण जे बटाटे शिजवून घेतले होते तेलामध्ये ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. तुम्हाला भाजीची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करा. मला ही भाजी जास्त पातळही नको होती आणि जास्त दाटसरही नको होती, म्हणून मी इथे 1.5 ग्लास पाणी घातले आणि याला झाकण लावून मी पुन्हा 5 मिनिटं शिजवून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित भाजी ही शिजली गेली आहे. आता वरून मी वाटलेले वाटाणे जे होते, जे आपण फ्राय करून घेतले होते तेही घातलेत. यामुळे आपल्या भाजीला अजून थोडासा दाटसरपणा येईल आणि अजून 1-2 मिनिट याला आपण शिजवून घेऊ आणि गॅस बंद करून ही मस्त अशी आगळी वेगळी आलू मटरची भाजी आता सर्व करूयात. तर मैत्रिणींनो, ही वेगळी अशी आलू मटरची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.